आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आम्ही दाखवणार आहोत एक अशी वस्तुस्थिती जी पाहून तुम्हाला धक्का बसेल। कारण भातकुली तालुक्यात अगदी पोलीस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर खुलेआम अवैध दारूचा व्यापार सुरू आहे। आणि विशेष म्हणजे हे सगळं पोलिसांच्या नजरेसमोर चालतंय, पण कारवाई मात्र शून्य। भातकुली तालुक्यातील पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटरवर चालणारा अवैध दारूचा अड्डा म्हणजे काय? कायदा आणि सुव्यवस्थेची थट्टा। एका बाजूला पोलीस स्टेशन आणि दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या कडेला झाडा झुडपांमागे किंवा चक्क दुकानांमध्ये अवैध देशी दारू विक्री सर्रास सुरू। हेच नाही तर एका महाविद्यालयाच्या अवघ्या 50 मीटरवर विद्यार्थ्यांना प्रभावित करणारा दारूचा व्यापार। कोण आहे या मागचा मास्टरमाइंड? जिल्ह्यातील बंडू आणि राजू हे दोन इसम तालुक्यातील सर्वात मोठे अवैध दारू सप्लायर 15 ते 20 गावांमध्ये अवैध दारू सप्लाय करत असल्याची ठोस माहिती सिटी न्यूजला मिळाली आहे। भातकुली सारख्या लहान शहरात 5 ते 6 अड्डे, हे काही प्रशासनाच्या नजरेत येणार नाही का? की ही नजरच फिरवली जाते? बंडू, बाळू, मयूर, बाळा असे 20 ते 25 व्यक्ती भातकुली तालुक्यांमध्ये खुलेआम अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती। स्थानिक नागरिक सांगतात, आम्हाला त्रास होतोय, गुन्हेगारी वाढली आहे, महिलांना बाहेर पडणं अवघड झालंय, परंतु पोलीस मात्र शांत। प्रश्न असा, जेव्हा सामान्य माणसाला दारूचे अड्डे दिसतात मग पोलीस का गप्प? की मग हे सगळं पोलिसांच्याच आशीर्वादाने? ही परिस्थिती केवळ भातकुली पुरती नाही, जिल्ह्यातील 10 पेक्षा अधिक पोलीस स्टेशन हद्दीत हीच कहाणी आहे। सूत्रांच्या माहितीनुसार रोज लाखो रुपयांची उलाढाल होते आणि त्यात काही पोलीसही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा मुद्दा आता फक्त पत्रकारितेचा नाही, हा जनतेच्या सुरक्षेचा आणि तरुण पिढीच्या भवितव्याचा मुद्दा आहे। आपण बघितलंय भातकुली तालुक्यात कायद्याच्या रक्षकांकडे असलेली पूर्ण दुर्लक्षाची भूमिका आणि सामान्य जनतेचा उसळलेला रोष। सिटी न्यूज प्रशासनाला हा सवाल थेट विचारतो आहे, दारू विकणाऱ्यांवर कारवाई कधी आणि पोलिसांच्या भूमिकेचा तपास कधी? या बातमीला शेअर करा, पाठवा तुमच्या आमदारांना, पोलिसांना आणि जिल्हा प्रशासनाला। कारण सिटी न्यूज सवाल वही उठाते हैं जहां सच्चाई दबाई जाती है।